ह्या पावसाने अक्षरशः वैताग आणून दिलेला आहे. आज वातावरण पूर्ण ढगाळ आणि पाऊस होता. तर असं वातावरण असलं की चहाची आठवण तर येतेच. तर मस्त असं संध्याकाळी चहा बनवायला घेतला. आता नुसता चहा काय आमच्या नरड्यातून तसा उतरत नाही. त्यासोबत खायला थोडंफार काहीतरी हवंच. तर गावाकडून येताना ह्या चिरमुऱ्या आणल्या होत्या. त्या थोड्या मऊ झाल्या होत्या. आता नरम झालेत म्हणताना त्याचं भडंग बनवण्याचं ठरलं आणि मस्त असे शेंगदाणे आणि डाळ तेलामध्ये कुरकुरीत अशी भाजून घेतली. त्यासोबतच लसूण आणि कढीपत्ता टाकला आणि आपले घरगुती मसाले, अगदी साधा सोपा भडंग इथं मी बनवायला घेतला. हिंग, हळद, तिखट एवढंच टाकलं आणि मस्त त्यामध्ये चिरमुऱ्या टाकून कंटिन्यू असं परतून घेतलं आणि कुरकुरीत असा भडंग इथे बनवून माझा तयार झाला. तर त्यासोबतच इथं साईडला चहाही तयार झाला होता. तर गरगरीत असा चहा कपामध्ये ओतून घेतला आणि संध्याकाळी चहा आणि भडंग आम्ही खायला घेतला. तर तुम्हाला देखील चहासोबत भडंग खायला आवडतो का? हे मला नक्की कमेंट